शिक्षक भरती नियमात बदल। 3 वर्षांचा एकात्मिक बी.एड पदवीधारक आता इयत्ता 1 ते 5वी साठी पात्र। नवी दिल्ली राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेने NCTE प्राथमिक शिक्षक पदासाठीच्या शैक्षणिक पात्रतेमध्ये महत्त्वाचा बदल केला असून आता 3 वर्षीय एकात्मिक इंटिग्रेटेड बी.एड पदवीधारक उमेदवार देखील इयत्ता 1 ते 5वीच्या वर्गांना शिकवण्यासाठी पात्र ठरणार आहेत। केंद्र सरकारने या संदर्भात अधिकृत राजपत्र गॅझेट नोटिफिकेशन प्रसिद्ध केले आहे। काय आहे नवा बदल? यापूर्वी प्राथमिक शिक्षक भरतीसाठी प्रामुख्याने DL.Ed किंवा ठराविक अटींसह बी.एड शैक्षणिक पात्रता ग्राह्य धरली जात होती। मात्र नव्या अधिसूचनेनुसार आता ज्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून किमान 55% गुणांसह किंवा समकक्ष ग्रेडसह पदव्युत्तर पदवी पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केली आहे आणि त्यासोबत 3 वर्षांचा एकात्मिक बी.एड कोर्स पूर्ण केला आहे, असे उमेदवार आता प्राथमिक शिक्षक इयत्ता 1 ते 5वी म्हणून नियुक्तीसाठी पात्र मानले जातील। 6 महिन्यांचा ब्रिज कोर्स अनिवार्य। राजपत्रात नमूद केलेल्या अटीनुसार ज्या उमेदवारांची नियुक्ती या एकात्मिक बी.एड पदवीच्या आधारावर होईल त्यांना नियुक्ती मिळाल्यापासून 2 वर्षांच्या आत NCTE द्वारे मान्यताप्राप्त प्राथमिक शिक्षणशास्त्रातील 6 महिन्यांचा विशेष ब्रिज कोर्स पूर्ण करणे बंधनकारक असेल। पात्रतेच्या अटींमध्ये सुधारणा। हे नवीन नियम 13 ऑक्टोबर 2021 पासून लागू करण्यात आले असून यामुळे उच्च शिक्षण घेतलेल्या उमेदवारांना प्राथमिक शिक्षण क्षेत्रात रोजगाराच्या अधिक संधी उपलब्ध होणार आहेत। विनामूल्य आणि सक्तीच्या बालशिक्षणाचा अधिकार अधिनियम 2009 RTE ॲक्टच्या कलम 23(1) नुसार मिळालेल्या अधिकारांचा वापर करून केंद्र सरकारने ही सुधारणा केली आहे। व्हिडिओमधील शासन निर्णय व परिपत्रक आपणास हवे असेल तर ते आपल्या शासन निर्णय व परिपत्रक या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून देण्यात आलेले आहे। त्या ठिकाणावरून आपण ते डाउनलोड करून घ्यावे।